मंडळी नमस्कार. दुनियादारी या विशेष कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मागच्या भागात आपण अखंड भारत या मुद्द्यावर बोलत असताना सध्या पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या गिलगिट बाल्टिस्तानच्या भारतात विलिनीकरणाबाबत चर्चेला सुरुवात केली होती. आजच्या भागात त्याबद्दल सविस्तर बोलू. मागच्या वर्ष 6 महिन्यात पंतप्रधान मोदीजी, गृहमंत्री अमित शहाजी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंगजी, आपले संरक्षण विषयक सल्लागार अजित डोभालजी हे एका वेगळ्याच विषयावर रणनीती ठरवण्याचं काम करत आहेत असा अंदाज व्यक्त केला जातो. अंदाज नाही आहे तर खरोखर काहीतरी चाललं, काहीतरी शिस्त. बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाचा जो पराभव झाला, किंबहुना पक्षाला अपेक्षेप्रमाणे यश मिळालं नाही, याचा मोदींवर, अमित शहांवर फारसा परिणाम झालेला दिसत नाही. उलट पक्षी ते भारताच्या उत्तरी सीमांवर आपलं लक्ष केंद्रित करून तिथली जी डोकेदुखी आहे, जी वर्षानुवर्ष एका सच्चा भारतीयाला त्रासदायक ठरते, अपमानास्पद ठरते, अशी जी डोकेदुखी आहे ती डोकेदुखी कायमची कशी संपवता येईल यावर मोठ्या प्रमाणात आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम करत एक प्रकारच्या मोठ्या बहुआयामी, बहुउद्देशीय अशा योजनेला मूर्त स्वरूप देण्याच्या मागच्या भागात मी तुम्हाला एक व्हिडिओ क्लिप दाखवली होती. ज्या क्लिपमध्ये बाल्टिस्तानी नागरिक हे पाकिस्तानपेक्षा भारताला अधिक जवळचं मानतात. त्यांच्या आणि आपल्या लडाखी जनतेच्या संस्कृतीमध्ये मोठं साम्य आहे. त्यांची नाळ भारतीय भूमीतल्या संगीताशी, कलेशी घट्ट जोडली गेली आहे. तिथल्या बाल्टी जनतेला भारतातील लोकशाही, ज्याला ते लोक जमहुरियत असं म्हणतात, ती जमहुरियत अधिक भावते. हे बाल्टी लोक आपली हिंदी गाणी गात आहेत. हिंदुस्तान जिंदाबाद म्हणणारे व्हिडिओ यूट्यूबवर प्रसारित करत आहेत. हे सगळं कसं होतंय, का होतंय? हिंदुस्तान जिंदाबाद असं बाल्टिस्तानमधले लोक म्हणतात. का नाही म्हणणार? कारण हा सगळा प्रदेशच मुळी हिंदुस्तानचा आहे, भारताचा आहे, आपला आहे. गिलगिट बाल्टिस्तान हा भूभाग खरं तर POK नाही आहे, म्हणजे पाकव्याप्त काश्मीर नाही आहे, तर तो पाक ॲडमिनिस्ट्र्ड काश्मीर म्हणून ओळखला जातो. 1947-48 साली झालेल्या युद्धविरामात हा भाग पाकिस्तानी फौजांनी बळकावला जरी असला तरी 1971 साली पुन्हा जेव्हा युद्ध झालं तेव्हा त्यातला काही भूभाग, जवळपास म्हणजे एक 25 गावं भारतीय सैन्य आणि तिथल्या स्थानिक बाल्टी जनतेने पाकिस्तानी सैन्याविरुद्ध लढून हिंदुस्थानात परत आणले. काही मैलांच्या परिघात पसरलेला हा जो भूभाग भारतात परत आल्यानंतर तिथलं देशभक्तीचं वातावरण पुन्हा नव्याने जोम धरू लागले. सध्या या भागातलं वातावरण जरी हिंदुस्थानमय असलं तरी पाकिस्तान काय आपला ताबा सहजासहजी सोडून जाणारा नाही. या प्रश्नी भारताची भूमिका स्पष्ट आहे की आम्ही या मॅटरमध्ये कोणत्याही आंतरराष्ट्रीय लवादापुढे आपली बाजू मांडणार नाही. जी चर्चा होईल ती फक्त भारत आणि पाकिस्तान या 2 देशांमध्येच. गेली अनेक वर्ष फक्त गिलगिट बाल्टिस्तान या एकाच मुद्द्यावर भारत आणि पाकिस्तान यांच्यात अनेकदा चर्चा घडलेल्या आहेत. भारताचे या भूभागावरचे दावे खोडून काढणं पाकिस्तानला शक्य नाही आहे आणि ते शक्य नसल्यामुळे ते अनेकदा काय करतात तर चर्चा होऊच देत नाही. दहशतवादी कारवाया करून काश्मीरमधलं वातावरण धुमस्त ठेवणं हे एवढंच त्यांच्या हाती शिल्लक आहे. मग हा प्रश्न सुटणार कसा? या प्रश्नाचं जे उत्तर आज मला माझ्या दृष्टिक्षेपात दिसतंय ते मांडण्यासाठी पाकिस्तान गिलगिट बाल्टिस्तानकडे नेमका कोणत्या अँगलने बघत आलाय ते स्पष्ट करतो. आधी पाकिस्तानसाठी हा भूभाग म्हणजे डोक्याला ताप या कॅटेगरीत मोडतो. असून अडचण
नसून खोळंबा असा प्रकार आहे थोडक्यात तो. त्यामुळे ही जमीन कोणालाही विकायला ते तयार असतात. मुळात ही जमीन पाकिस्तानची अधिकृत जमीन नाही, त्यामुळे त्यांना ती जमीन इतर कोणाला विकत किंवा फुकट द्यायचा मुळात कायदेशीर अधिकारच नाही आहे. तरीही त्यांनी इथला बराच भाग चीनला वापरायला दिला आहे. त्या जमिनीवर चीन एक बिझनेस कॉरिडॉर उभारतोय. पाकिस्तानी अर्थव्यवस्था हा एक मोठा संशोधनाचा विषय या चर्चेत प्रामुख्याने येतो. कारण पाकिस्तानची इकॉनॉमी ही भिकमंगी इकॉनॉमी आहे. गेली कित्येक दशकं अमेरिका त्यांना पोचते, आता तर चीन त्यांना पोचतंय. ही स्थिती जर कायम राहिली तर काय सांगावं, फुटकळ अर्थसहाय्याच्या बदल्यात अख्खं बाल्टिस्तान ते चीनला देऊन मोकळे होतील. आज नाही म्हटलं तरी पाकिस्तानला करोडो डॉलर्सचं कर्ज अमेरिकेने दिलेलं आहे. त्यापैकी मोठ्या रकमा ह्या बिनव्याजी आहेत, तर काही अनुदानाच्या नावाखाली मिळालेले आहेत. तरीही जे कर्ज आहे, ऑफिशियल कर्ज, त्यावरचं व्याजही दिवसेंदिवस करोडो डॉलर्समध्ये वाढतं आहे. त्यामुळे पाकिस्तानवर आजही अमेरिकेचा मोठा दबाव सातत्याने आहेच. अमेरिकी सत्ता केंद्राने पाकिस्तानी सरकारला एखादा आदेश दिला तर झक मारत त्यांना तो पाळावाच लागतो. पाकिस्तानात लपलेल्या ओसामा बिन लादेनला नाही का US आर्मीने पाकिस्तानात घुसून मारलं. अमेरिकेच्या या मोहिमेला विरोध करणं तर दूरच, त्याविरुद्ध चकार शब्दही पाकिस्तानी सत्ताधाऱ्यांनी काढला नाही. त्यामुळे आज भलेही चीनने पाकिस्तानला मदत करून आपल्या नादी लावलेलं असलं तरी पाकिस्तानी सरकारचे सगळे लगाम मात्र अमेरिकेच्या हातातच आहेत. तालिबान्यांविरुद्ध लढणाऱ्या अमेरिकन फौजांनी आता अफगाणिस्तानामधून माघार घ्यायला सुरुवात केलेली आहे. तिथे तालिबानी पुन्हा आपली जुलमी राजवट स्थापन करण्याच्या मार्गावर आहेत. आता या बातम्या आपण रोज TV वर पाहत असतोच. अमेरिकन फौजा संपूर्णपणे अफगाणिस्तानामधून निघून गेल्यानंतर अफगाणिस्तान हे पुन्हा तालिबान्यांच्या हातात जाणार आणि तिथे सनातनी मुसलमानांचं धर्मांध शासन सुरू होणार हे स्पष्ट आहे. In Afghanistan, provincial capitals are falling as the Taliban speeds up its weeks-long offensive. This as the U.S. military and NATO forces exit. CBS's Charlie D'Agata has the latest. Taliban militants blast their way into Kunduz. Thousands of panicked residents have fled the fighting. The fall of the northern city is the biggest blow yet to Afghan forces collapsing against an all-out assault that has advanced at lightning speed. Since the offensive began in May, the militants have swept across the country, capturing more territory than at any time since 2001. The security situation is deteriorating, and just over the last 72 hours, roughly 5 provincial capitals fell to the Taliban. That's deeply concerning. They've been emboldened by the pullout of all U.S. forces by the end of this month. Although U.S. officials tell CBS News American airstrikes have targeted Taliban positions in recent days with Reaper drones, AC-130s, and B-52s. Over the weekend, the U.S. Embassy in Kabul urged all U.S. citizens to leave the country immediately. As Taliban militants raise their flag in Kunduz, Afghans can only brace for more cities to follow and wonder how long before Kabul itself is in their sights. मध्यपूर्वेत हे असलं सनातनी सत्ता केंद्र अमेरिकेसह सगळ्या जगाला धोका निर्माण करणार आहे हे अमेरिकेच्या लक्षात येतंय. पण आता त्यांना अफगाणिस्तानात त्यांच्या निष्पाप सैनिकांना हकनाक बळी जाण्यासाठी तैनात ठेवायचं नाही. जो बायडन यांनी निवडणुकीच्या प्रचारातच अफगाणिस्तानात हकनाक मेलेल्या अमेरिकी सैनिकांच्या आकड्याचा मुद्दा लावून धरला होता. मागच्या 18 वर्षामध्ये अफगाण मोहिमेवर अमेरिकेचे $2 ट्रिलियन आणि 2312 सैनिक खर्च झाले, मृत्युमुखी पडले. त्यामुळे यापुढे अफगाण शांती मोहिमेत अमेरिकेला फारशी गुंतवणूक करायची नाही. पण दुसरीकडे त्यांना
तालिबानचं सशक्तीकरणही नको आहे. तालिबान जेवढे ताकदवर होत जातील तेवढे ते अमेरिकेलाच उपद्रवकारक ठरणार आहे. कारण तालिबान्यांचा क्रमांक 1चा शत्रू अमेरिकाचा आहे. आता या पेच प्रसंगावर तोडगा कसा काढायचा? भारत हा एकूणच मागच्या 20 वर्षात अफगाणिस्तानच्या लोकनियुक्त सरकारला राष्ट्रनिर्मितीसाठी, तिथल्या सोयीसुविधांसाठी सर्वतोपरी मदत करणारा सर्वात मोठा आशियाई देश आहे. अफगाणिस्तानात अमेरिकेच्या, फ्रान्सच्या, नाटोच्या फौजांसोबत भारताची शांतीसेनाही कार्यरत आहे. नुसतीच युद्धभूमीवर नाही तर भारतीय सैन्याने अफगाणिस्तानात वेगवेगळ्या विकास योजनांमध्ये, रस्ते बांधणीत, हॉस्पिटल्स, शाळा, कॉलेजांच्या निर्मितीत अफगाणिस्तानला मदत केलेली आहे, पुढाकार घेतलेला आहे. अफगाणिस्तानातल्या यादवी युद्धात अनेक भारतीय सैनिक, इंजिनियर, शिक्षक, डॉक्टर्स, नर्सेस शहीद झालेले आहेत. भारताचा रोल हा अफगाणिस्तानात अमेरिके इतकाच महत्त्वाचा होता, किंबहुना आजही आहे. त्यामुळे अमेरिकेला अफगाणिस्तानात तालिबानला काबूत ठेवण्यासाठी भारतीय सैन्याची आता नितांत गरज आहे. अमेरिकेसह संयुक्त राष्ट्र नजीकच्या काळात भारताला ऑफिशियल पत्र पाठवून अफगाणिस्तानातील परिस्थिती काबूत आणण्याची विनंती करू शकतं. असं वातावरण अनायासे तयार झालेलं आहे. भारतही आपली शांतीसेना अफगाणिस्तानात पाठवण्याबाबत सकारात्मक आहे. पण त्याआधी आपले परराष्ट्र मंत्री जयशंकर थेट तालिबानी सरकारला भेटून भविष्यात त्यांच्याशीही भारताचे संबंध सौहार्दपूर्ण कसे राहतील याची तजवीज करून आलेली आहे. त्यामुळे दोन्हीकडून भारत विन विन सिच्युएशन्समध्येच राहणार आहे. मागच्या महिन्यात आपण एक बातमी ऐकली होती. भारतीय सैन्याच्या 50,000 ते 1,00,000 सैनिकांच्या तुकड्या लडाखच्या तुर्तुक भागात चीनव्याप्त काश्मीर सीमेवर जमा होत आहेत. आपल्याला वाटलं होतं की तिथे चीनने पुन्हा काहीतरी आगळीक केलेली असणार आणि म्हणूनच तिथे भारताने आपलं सैन्य जमा केलं असेलही कदाचित. कारण जसं आपलं सैन्य तिथे जमा झालं तसं चीननेही आपल्या सैन्याला त्याच भागात त्यांच्या बाजूने तैनात करण्याचे आदेश दिले होते. मूळ मुद्दा असा आहे की अमेरिकेला असं वाटतंय की भारताने त्यांचं सैन्य अफगाण सरकारच्या मदतीसाठी पाठवावं. कारण भारत तसा भौगोलिकदृष्ट्या अफगाण भूमीपासून जवळ आहे. भारत सरकार आणि पंतप्रधान मोदी यांच्या मनात मात्र वेगळेच विचार घोळत आहेत. ते भारतीय फौजांना अफगाणिस्तानात पाठवायला तयार आहेत, पण दिल्ली एअरबेसवरून विमानं भरभरून पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून नव्हे तर लडाख सीमेवर तयार असलेल्या तुकड्या गिलगिट बाल्टिस्तान मार्गे थेट अफगाणिस्तानात पाठवून, कारण अफगाणिस्तानची सीमा याच बाल्टिस्तानला लागून आहे. यासाठी बाल्टिस्तानचं ॲडमिनिस्ट्रेशन पाहणाऱ्या पाकिस्तानला भारतीय सैन्याला सेफ पॅसेज तयार करून द्यावा लागेल किंवा थेट बाल्टिस्तानात प्रवेश करण्याची अधिकृत परवानगी द्यावी लागेल. अजित डोभाल यांनी अमेरिकेला विनंती केली की हा प्रदेश भारताचा आहे, तो भारताला सोपवला तर त्यामार्गे अफगाणिस्तानात बाय रोड आमच्या सैन्याला प्रवेश करणं सोपं होईल. या तडजोडीमुळे तुमची डोकेदुखी आटोक्यात राहील आणि आमचा प्रदेश आम्हाला कोणताही रक्तपात न करता, कोणतंही युद्ध न करता शांततापूर्ण मार्गाने परत मिळेल. बाल्टिस्तानची जनता, जिला लोकशाही व्यवस्थेत मोकळ्या हवेत श्वास घेण्याची, स्वतःची प्रगती साधण्याची, भारताच्या अधिपत्याखाली येण्याची तीव्र इच्छा आहे, त्या बाल्टी जनतेला स्वायत्तता अनुभवता येईल. अमेरिकन फौजा जसजशा परत जाऊ लागल्या आहेत तसे तालिबान ज्या पद्धतीने अफगाणिस्तानचा विध्वंस करू लागले आहेत ते पाहता अमेरिकेला पुन्हा अफगाणिस्तानात हस्तक्षेप करावा लागणारच आहे. आणि हा हस्तक्षेप आता थेट न राहता अमेरिकेला तो भारतीय सैन्याच्या मदतीने करावा लागणार आहे. आणि जर या कामात भारताची मदत हवी आहे तर तुम्हाला भारताची विनंती नाईलाजाने का होईना
मान्य करावी लागणारच आहे. आंतरराष्ट्रीय धोरणांचा मुद्द्यांचा अभ्यास करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि अजित डोभाल या त्रिकुटाच्या मनात नेमकं काय चाललंय याचा अंदाज सहसा कोणाला येत नाही. मागे आपण सर्जिकल स्ट्राईकच्या वेळी ते अनुभवले, पण सध्या ज्या वेगाने घडामोडी घडत आहेत त्या पाहता आणि जो बायडन यांच्या सैन्य वापसीच्या निर्णयावर आंतरराष्ट्रीय समूहाची नाराजी, त्याचप्रमाणे इस्लामी आतंकवादाचा संभाव्य धोका, तालिबान नावाच्या भस्मासुराचा पुनर्जन्म या गोष्टींचा गांभीर्याने विचार केला असता अफगाणिस्तानमध्ये भारतासारख्या देशाने इंटरव्हेन करणं गरजेचं आहे, आवश्यक आहे, हे जगाला पटलेलं आहे. पाकिस्तान आणि तालिबान यांच्यातले संबंध म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, हे सुद्धा जगाला माहीत आहे. त्यात या इस्लामी फंडामेंटलिस्ट शक्तींना आता चीनची मदत मिळू लागली. चीनची साम्राज्यवादी नजर अक्साई चीनपासून सगळ्या जम्मू काश्मीरवर आहेच. त्यात गिलगिट बाल्टिस्तान हे त्यांच्यासाठी सॉफ्ट टार्गेट आहे. तेव्हा एकीकडे चीनला रोखायचं आहे, दुसरीकडे पाकिस्तानच्या तावडीतून बाल्टी जनतेला मोकळं करायचं आहे, तर हिंदुस्थानलाही काही तडजोडी कराव्या लागतील आणि त्या करण्याची तयारी तसेच मानसिकताही आजच्या नव्या भारताची आहे. तेव्हा मंडळी, आपण अखंड भारताची स्वप्न पाहायला हरकत नाही. किमान गिलगिट बाल्टिस्तान तरी या अखंड भारताचा एक भाग झालेला आपल्याला लवकरच पाहायला मिळावा अशा अपेक्षा आपण मोदीजी, अमितभाई आणि डोभाल साहेबांकडून ठेवायला हरकत नाही. 370 कलम हटलं, राम मंदिर उभं राहतंय, समान नागरिक कायद्याची चाहूल लागलेली आहेच. याच्याही पुढे एका नव्या भारताच्या नवनिर्मितीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. गिलगिट बाल्टिस्तानच्या रूपाने कदाचित जो पाकव्याप्त काश्मीर आहे तो भारतात सामील होईल. या नव्या भारताच्या नवनिर्मितीची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेचं आपण स्वागत करूया. थोडी वाट पाहूया, कारण याला वेळ लागणार आहे. काहीतरी चांगलं घडणार हे निश्चित, त्यामुळे वाट पाहायला हरकत नाही. अखंड भारताच्या या स्वप्नांना पूर्ण होताना, साकार होताना पाहत कदाचित नववर्ष येईल या अपेक्षेने आजचा हा संवाद इथे थांबवतो. पुन्हा लवकरच भेटू. तोवर नमस्कार, धन्यवाद.